जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांचाही विविध शहरांमध्ये योगाभ्यास, 40 देशांच्या राजदूतांचीही योग साधना. हिंदीच्या सक्तीला वाढता विरोध, अभिनेते आणि लेखकांची हिंदी सक्ती विरोधात पोस्ट, लेखक अरविंद जगतापांची सरकारवर खोचक टीका. खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं. अमित शहांकडून शिंदेंचं कौतुक, तर फडणवीसांनी मुंबईसाठी मेट्रोसह महत्त्वाचे प्रकल्प आणले. ठाकरेंनी 10 वर्षात काय केलं, अमित शहांचा निशाणा. भाजप कितीही मोठा पक्ष असला तरी घाबरू नका, उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही ठाकरेंचे आदेश. टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात, ज्ञानोबांची पालखी भवानी पेठेत तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंग विठ्ठल मंदिरात मुक्कामी. वारीतील खाद्यपदार्थांवर एफडीएची नजर, पालखी मार्गांवर तपासणी पथकं तैनात, अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना. नांदूर मध्यमेश्वर मार्गे पाणी जायकवाडी धरणात 12,620 क्युसेक वेगाने पाण्याची आवक, मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. अंधेरी आणि विलेपार्ले पूर्व परिसरात उद्यापासून कमी दाबानं पाणी पुरवठा, 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या खनन कामासाठी पाणी पुरवठ्यात घट. कोकणात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, कोकणात 534 मिलीमीटर तर मध्य महाराष्ट्रात 128 मिलीमीटर पावसाची नोंद. पश्चिम रेल्वेची दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक सुरळीत, तासानंतर अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा सुरू. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक, हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन. अहमदाबाद विमान अपघातातील 231 डीएनए जुळले, 210 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द. सोनम प्रकरणात ड्रायव्हरचीही चौकशी होणार, शिलाँग पोलीस आजही इंदोरमध्ये राहणार. 3 दिवसात 10हून अधिक जणांची चौकशी. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची दमदार सुरुवात, जयस्वाल आणि शुभमन गिलची शतकी खेळी. पहिल्या दिवसाअखेर भारत 3 बाद 359 धावांवर. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पटकावलं पॅरिस डायमंड लीगचं विजेतेपद, 88.16 मीटर लांब फेकला भाला.